अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे मध्यवर्ती संघटना जी कलावंतांसाठी, विशेष करून नाटक करणाऱ्या कलावंतांसाठी अहोरात्र कार्यरत आहे। अशा या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची शाखा असलेली कारंजा लाड हे शहर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची प्रथम शाखा होण्याचं भाग्य कारंजा या शहराला लाभलेलं आहे। या अनुषंगाने येत्या 16 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या नियामक मंडळाच्या सदस्यपदाकरिता ज्या निवडणुका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्या शाखेच्या वतीने वेगवेगळ्या शाखांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात येतात, त्यातलीच एक निवडणूक कारंजा शहरामध्ये 16 एप्रिल रोजी होऊ घातलेली आहे। या अनुषंगाने नटरंग पॅनलचे अधिकृत उमेदवार असलेले आणि ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून ज्यांनी आपली संपूर्ण हयात नटराजाची सेवा करण्यामध्ये घालविली असे श्रीकांत भाके आज आपल्या विदर्भ न्यूज सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार भाके साहेब, मला एक गोष्ट सांगा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जेव्हा आपण मुंबईच्या या चळवळीमध्ये कार्यरत होता तो दिवस मला आठवतो, आणि नागपूर पासून तर कारंजाला जेव्हा नुकतेच आपण इथे आला होतात आणि कारंजामध्ये नाट्य परिषदेच्या शाखेची आपण स्थापना केली होती, तर तो नेमका पिरियड आणि दिवस कोणता होता? हे बघा, शशिकांत टॉकीजमध्ये 6 जूनला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पहिलं जे इथं जे रूप रोवलं गेलं ते 6 जून 1993ला 1992ला रिसर आपल्याला मान्यता मिळाली होती, पण काही सभासदांची संख्या होण्याकरता एक 10-5 सभासद कमी होते, त्यामुळे आपल्याला 1992ला 6 जून 1992ला आपल्याला परवानगी मिळाली आणि 6 जूनला चौथा वैदर्भीय नाट्यकलावंत मेळावा आपण शशिकांत टॉकीजमध्ये आपण त्याचं ते आयोजन केलं। त्यावेळेला आपणही सोबत होता, आपली टीम संपूर्ण होती। खरं तर त्यावेळेला अगदी सुरुवातीच्या जे यंग जे टीम होती त्यामध्ये सिंहाचा वाटा आपलाही आहे। असे बरेचसे आपले कलावंत किंवा माझे शिष्य असे घडत गेले। या रंगभूमीसाठी त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे, निश्चितच मी या बाबतीत कधीही बोलणार नाही। 6 जून 1993ला चौथा वैदर्भीय नाट्य कलावंत मेळावा जो शशिकांत चित्रमंदिर कारंजा लाड इथे आयोजित करण्यात आला होता, मला असं वाटते त्यावेळी आपला वाशिम जिल्हा अस्तित्वात आला नव्हता आणि अकोला जिल्हा त्यावेळी आपण कारंजा लाडचे जे रहिवासी होतो ते अकोला जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत होतो, आणि या कार्यक्रमाच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचा खर्च सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचा खर्च आपण त्या काळामध्ये केला होता। आणि याचं स्वागताध्यक्षपद आजचे आमचे स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांनी निभविलं होतं त्यावेळी, आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक म्हणून आपल्या अकोला जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष होते किसनराव गवळी आणि रमेश चौधरी मध्यवर्ती शाखेचे उद्घाटक म्हणून आले। हो, अगदी बरोबर। तर तेव्हापासून आजपर्यंतचा जो आपला प्रवास आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कारंजाचा, हा सुमारे 2 दशकं झाले आणि वरती काही आपले महिने होत आहेत। तर या 20 वर्षांमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कुठले कार्यक्रम आणि नाट्य कलावंतांसाठी काय काय चळवळी राबविल्या याच्याबद्दल आपण प्रेक्षकांना काय माहिती द्याल? असं आहे, सुरुवातीलाच मी सांगतो की त्यावेळेला जी टीम होती, तुमच्यासारखे यंग कार्यकर्ते होते, त्यांनी हे सगळी तन्मन धनाने हे लोक मेहनतीने त्या शशिकांत टॉकीजमध्ये जेव्हा पहिला जो आमचा चौथा वैदर्भीय नाट्यकलावंत मेळावा घेतला त्यावेळेला या कसं असते, मॅनपॉवर सुद्धा खूप महत्त्वाची आहे, आर्थिक मदत महत्त्वाची आहे। आमचे प्रेरणास्थान मान्य स्वर्गीय प्रकाशदादा ढाके पाटील यांनी ती जबाबदारी घेतली। शशिकांतजी चौरे त्यावेळेला नगराध्यक्ष होते, डॉक्टर बाबासाहेब संपट हे जी जुनी टीम होती यांनी आम्हाला सहकार्य केलं। नरेंद्रजी गोलेच्या आवर्जून त्यांचा उल्लेख करतो की अगदी सुरुवातीपासून आमच्यासोबत होते। त्यानंतर आमच्या त्याच टीमला जोडलेले अनंतराव देशमुख, आपले दादांनी जे राम जाधव मामा ते सुद्धा त्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहिले होते। आणि 2 दिवसाचा असा भव्य दिव्य तरुण भारतचे जे संपादक होते त्यांनी कारंजाचं जे दिंडी वगैरे पूर्ण आम्ही काढली, मिनी नाट्य संमेलन असं त्यांनी म्हटलं होतं। त्यावेळेला फक्त 60 सभासदांवर आम्ही ती नाट्य परिषदेची चळवळ उभी केली, म्हणजे शाखा ओपन केली
आणि पाहता पाहता इथे आता जवळपास 519 उलट जास्त आहे, पण दुर्दैवाने बरेचसे सभासद याच्यामध्ये जाणीवपूर्वक असं म्हणायला काही हरकत नाही, त्या सभासदांना आजच्या तारखेपर्यंत या निवडणुकीच्या काळापर्यंत त्यांना सभासदत्व मिळालं नाही, या अतिशय मला अगदी मनापासून खंत आहे. त्यांचे जवळपास आपण मध्यवर्तीकडे 3 DD पडलेले आहेत. एक 38,800चा DD आहे, 8,500चा एक DD आहे आणि याच्या आधीचा एक DD, असे 3 DD तिथे पडलेले आहेत. पण हे यापूर्वीचे जे नियामक मंडळावर गेलेले लोक आहेत त्यांनी कारंजाची जे ताकद वाढण्याची जे चिन्ह त्यांना दिसत होते, आणि निश्चितच हे आपल्यासाठी, हे सभासद आपल्या या निवडणुकीसाठी आपण जे जिथे उभे आहोत त्याकरता निश्चित हे पराभवाचं चिन्ह त्यांना दिसत होतं, म्हणून त्यांनी ते शेवटपर्यंत त्यांच्या कार्यकाळात त्यांना ते होऊ दिले नाही. माझा प्रश्न असा होता की या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रंगकर्मींसाठी विशेष करून काय काय चळवळी राबविल्या आणि कुठले कुठले कार्यक्रम आपण घेतले होते? अगदी खरं, आम्ही या रंगकर्मींसाठी अगदी सुरुवातीला बालनाट्यापासून युवा लोकांसाठी जे आपल्या पिढीतले जे 18 ते 19 वयाचे वयोगटातले जे होते त्यांच्या एकांकिका स्पर्धा, आमचे चंद्रकांत देशमुख फार भव्य एकांकिका स्पर्धा घ्यायचे. नेरला आपल्या एकांकिका होत्या, आता त्या विदर्भात ती चळवळ राहिली नाही, दुर्दैवाने त्या बंद पडल्या. एकांकिका स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात होत होत्या त्या काळात. त्यावेळेला आमचे इथले कलावंत ठिकठिकाणी गेले. आमचे त्या काळातले आमचे वणवा एक एकांकिका जे मुंबईच्या रंगमंचावर आम्ही इथल्या लोकांना त्यावेळी आपणही त्यामध्ये होतं. आपण बऱ्याच एकांकिकेतून माझ्या एकांकिकेतून काम केलेलं आहे. आपण त्यावेळेला शिल्पा एकांकिका नेली होती. मराठा प्रयोग झाला आणि यशस्वी झाला. मला वाटतं आपल्याला 3रं की काहीतरी पुरस्कार प्राप्त झालं. आणि चांगली टीम, एक चांगली टीम त्यावेळेला विजय श्यामसुंदर होते, त्यांचा उल्लेख करतो आपण, होतं अर्चना वानखडे होती. हे सगळ्यांच्या म्हणजे आपण अशा मुंबईत इथले कारंजाचे कलावंत मी त्या काळात मुंबईपर्यंत येऊन पोहोचवले. बालनाट्य आपण वालचंद नगरपर्यंत पोहोचवलं. इथल्या लोकांना नाट्य संमेलनात सुद्धा बरेचसे आपण व्यासपीठ मिळून दिलं, रंगमंच मिळून देण्याचं कार्य नाट्य परिषदेला 1993 पासूनच ही चळवळ सुरू केली आणि सातत्याने ते पुढे जात आहे, यात काही शंका नाही. बऱ्याचशा लोकांना नाट्य चळवळीविषयी माहिती नाही, पण आमची चळवळ सातत्याने चालू आहे. हा प्रवाह जो आहे 1993 पासून कुठेही खंडित झालेला नाही आहे. त्यानंतर मग नाट्य महोत्सव घेतला होता. आता विनोद बंग, स्वर्गीय विनोद बंगचा फार सुंदर नाट्य महोत्सव आपण 5 दिवसाला गेला, जो स्मरणात राहील. अरुण घाटोळे होते, ते आपले सन्माननीय सभासद आहेत. त्यावेळेला मोरूची मावशी त्यांचं खूप गाजलं होतं. आणि ह्या अमिना बिगती है, हे 2 नाटकं स्मरणात राहील असे आपण. आणि त्या चळवळीचे साक्षीदार, त्या नाट्य महोत्सवाचे साक्षीदार आपण स्वतः होता, कारण आपण कार्यकर्ते म्हणून ते त्यात रुजलेलो होतो. शकील शेख आहे आपला, किंवा म्हणजे अनेक त्यावेळेचे सभासद होते. पहिली टीम होती तुमची, यंग पोरांची पहिली टीम, ही नाट्य चळवळीला अतिशय पूरक होती. तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे विदर्भातून बऱ्याचशा ठिकाणी आपण हे केलेलं आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम्स केलेले, आपण नागपूरला गेलो आहे, आपण अनेक ठिकाणी गेलेलो आहे, तुम्हाला माहिती आहे. याशिवाय आपण महिलांच्या आता तो प्रवासा सतत सुरू राहिला. मग आपण असे जोडले गेलो की एक लक्षात आलं, माझ्या कामगार कल्याणच्या स्पर्धेत आपण सहभाग घेतला. कामगार कल्याणमध्ये नाटक सादर केले. आमच्या खेडकर काकूंनी अमरावतीच्या याला रंगमंच मिळून दिला. आणि त्यानंतर धनवटे रंगमंदिरला डॉक्टर नम चौधरी लिखी एक 2 अंकीचे नाटक होतं, धरणाच्या याच्यावर आधारित होतं. ते एक नाटक, त्याचं म्हणजे सादरीकरण त्यांचं नाटक झालं. त्यावेळेला आमचे करुले काका वगैरे, विजय श्यामसुंदर नेहमी राहायचे त्यावेळेला. असे बरेचसे माझे मित्र त्यावेळेला आपण तिथे आपण नेलं. शेळके होते, बरेचसे लोक असे त्या पिरियडला. म्हणजे एकंदरीत जळगाव असो, जे राज्यनाट्य स्पर्धेला आम्ही त्यावेळेला सातत्याने आम्ही प्रॅक्टिस घ्यायचो. 2-2 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस झाले. प्रॅक्टिसची जागा सुद्धा आमच्याजवळ उपलब्ध नव्हती त्यावेळेला. स्पॉटलाईट, डिमर सुद्धा आम्हाला कळत नव्हते. त्यावेळेला आम्ही ग्रामीण कलावंत एकत्रित केले आणि ही चळवळ सातत्याने आम्ही चालू ठेवली. मध्यंतरी ज्यावेळी या शासनाने, म्हणजे पूर्वीचं जे शासन होतं, मला असं वाटते 2000च्या सुमारामध्ये 2000 की जे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत, ज्येष्ठ कलावंत आहेत, या ज्येष्ठ कलावंतांना
मानधन मिळालं पाहिजे, त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं एक चळवळ राज्यभर राबविल्या गेली होती. त्याचं पुढे काय झालं? निश्चितच एक हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या जेवढ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ज्या शाखा आहेत, मी आवर्जून सांगतो की कारंजाची मराठी नाट्य परिषदेची जी शाखा आहे त्यामधले माझे गरजू कलावंत, एकही कलावंत असा वंचित राहिला नाही की ज्यांनी मानधन घेतलेलं नाही. प्रचंड प्रमाणात त्यांनी मानधन ए ग्रेडमध्ये, बी ग्रेडमध्ये असं त्यांना आपण मानधन मिळवून दिलं आणि काही लोकांना केंद्राचं सुद्धा आपण मानधन मिळवून दिलेलं आहे. आणि याही पुढे जवळपास आता दरवर्षी मी सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक आहे, आताचे जे आहेत त्यांची माझी चांगला परिचय माझा चौरे साहेब आहेत. त्यांच्यासोबत दरवर्षात एकदा मीटिंग लावतो. विदर्भाचे जे प्रश्न मी त्यांच्यापर्यंत घेऊन जातो आणि नक्कीच त्याला ते योग्य मार्गदर्शन करतात, दिशा देतात आणि प्रश्न सोडवतात. राहिला प्रश्न आत्ता मी जस्ट कोरोनाच्या काळामध्ये मी आता त्या कोविड समितीवर आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या, त्यांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात आणि आम्ही सगळे लोक असतात. त्या कोविडच्या काळात जवळपास माणसाला माणूस सुद्धा भेटू शकत नव्हता, असा एक भयानक विचित्र काळ गेला तो 2-2.5 वर्षाचा. तो त्या 2 ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी आणि माझा एक साथीदार हाफिज खान, माझा शिष्य, आम्ही जवळपास 85 गरजू कलावंतापर्यंत 1,000च्या किराणा किट्सचं वाटप केलं. त्यानंतर हिवाळ्यामध्ये ब्लँकेटचं वाटप केलं. त्यानंतर आम्ही दिवाळीच्या दिवशी त्यांना जे बिचारे त्या पिरियडमध्ये कामधंदे सगळे बंद झाले होते त्यांना आम्ही त्यावेळेला दिवाळीचा फराळ भेटवस्तू दिली. एवढंच नाही तर मी त्या समितीवर असल्यामुळे इथल्या जवळपास या वाशिम जिल्ह्यातील 65 लोकांना 5,000 रुपयांची आम्ही धनादेश दिले. मध्यवर्तीकडून त्यावेळेला एक मदत आली होती, 2,500 रुपये आम्ही त्यावेळेला प्रसाद कांबळे अध्यक्ष होते, ते सुद्धा 2500 रुपये. 2500 जरी अल्प असले तरी त्यावेळेला खूप महत्त्वाचे होते त्यांच्याकरता. 2500 रुपयाची आर्थिक मदत त्यांना आम्ही दिली. याशिवाय मी मानधन समितीवर मागच्या याच्यामध्ये मानधन समितीवर होतो. वाशिम जिल्ह्यात खरोखर जे गरजू कलावंत आहे, पण खरोखर कलावंतच आहे अशांना आम्ही त्यामध्ये त्या समितीत असल्यामुळे मी त्यांना निश्चित न्याय देऊ शकलो आणि त्यांना आज रोजीरोटी मिळत आहे. मला त्याच्यात प्रचंड आनंद आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांची कारंजा शाखा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाखा ह्या निवडणुकींना सामोरं जात आहेत. या अनुषंगाने कारंजा लाड या शाखेचे ज्यांनी इथे पाया रोवला असे श्रीकांत भाके आज आपल्या सोबत होते. 10वा शासकीय कला महोत्सव, विविध कला महोत्सव, त्याचं आयोजन मला आठवतं. 4था वैदर्भीय कलावंत मेळावा, त्याचं आयोजन मला आठवतं. त्यानंतर बऱ्याचशा चळवळी आणि बरेचसे ज्या ज्येष्ठ रंगकर्मींना पेन्शन मिळावी यासाठी झालेले भांडणं, यासाठी राबविलेली चळवळ, याचे सुद्धा साक्षीदार आम्ही आहोत. या व्यक्तीच्या बाबतीत एक म्हणावंसं वाटतं कि यूं तो अकेला ही चला था मंजिले जानिब, मगर लोग मिलते गए, कारवा बनता गया और ये कारवा यूं ही इसी तरह आगे चलता रहे, इसके लिए हम सभी को हार्दिक शुभकामना देते हैं और यहीं पर रुकते हैं. धन्यवाद.